नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जर्मन तत्ववेत्ता हेगेल यांनी मांडलेला द्वंद्ववाद म्हणजे डायलेक्ट्स ही संकल्पना पाहणार आहोत. हेगेलचा द्वंद्ववाद असा सांगतो की कोणताही विचार, शोध, कायदा, संकल्पना हा अंतिम टप्प्यापर्यंत जाण्यासाठी त्याला 3 पायऱ्यांमधून जावं लागतं. पहिली पायरी आहे वाद, त्याला इंग्रजीमध्ये आपण थेसिस म्हणतो. दुसरी पायरी आहे प्रतिवाद, त्याला इंग्रजीमध्ये आपण अँटीथेसिस म्हणतो. आणि तिसरी पायरी आहे संवाद, त्याला इंग्रजीमध्ये सिंथेसिस असे म्हणतो. आता हेगेलचा हा द्वंद्ववाद समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. उदाहरण आहे माहितीचा मूलभूत अधिकार. ऑक्टोबर 2005 पासून प्रत्येक भारतीय नागरिकाला हा अधिकार प्राप्त झाला. परंतु हा अधिकार प्राप्त होण्याच्या आधी त्याला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मंजुरी घ्यावी लागते आणि नंतर त्यावरती राष्ट्रपतीची सही असावी लागते आणि नंतरच हा कायदा मंजूर होतो. माहितीचा अधिकार हा कायदा ज्यावेळेस सुरुवातीला लोकसभेमध्ये मांडला आणि राज्यसभेमध्ये मांडला, त्यावेळेस हा कायदा किती महत्त्वाचा आहे, या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा सरकारी संस्थेवरती अंकुश राहील, नियंत्रण राहील आणि हे राहिल्यामुळे सरकारी कारभारामध्ये पारदर्शकता येईल, भ्रष्टाचाराला आळा बसेल. त्यामुळे लोकशाही सदृढ करण्यासाठी हा कायदा किती महत्त्वाचा आहे हा विचार या ठिकाणी मांडण्यात आला. याला आपण वाद म्हणूया. याच्यावरती प्रतिवाद करण्यात आला की या माहितीच्या अधिकारामध्ये जर आपण संवेदनशील विभाग, त्यामध्ये IB इंटेलिजन्स ब्युरो, रॉ रिसर्च ॲनालिसिस विंग, ED, CBI यासारख्या संस्था जर घेतल्या की ज्या संस्थेकडं राष्ट्रीय सुरक्षेचा अतिमहत्त्वाचा गोपनीय माहिती त्यांच्याकडे असते, मग ह्या संस्था जर या अधिकाराखाली जर आल्या तर राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून माहितीच्या अधिकारातून ह्या संस्था वगळण्यात आल्या. याला आपण म्हणूया प्रतिवाद. आणि शेवटी वाद आणि प्रतिवादातून ज्या उत्कृष्ट गोष्टी आहेत, म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय, सामान्य नागरिकाच्या कल्याणासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच या कायद्यामध्ये घेण्यात आल्या. आणि 11 मे रोजी लोकसभेत आणि 12 मे 2005 रोजी राज्यसभेत हा कायदा मंजूर करण्यात आला आणि पुढे 15 जूनला राष्ट्रपतींची त्यावर सही झाली आणि 12 ऑक्टोबर 2005 पासून हा कायदा अंमलात आणण्यात आला. आता हा कायद्यामध्ये सुद्धा 3 टप्प्यातून जावं लागलं त्याला: वाद, प्रतिवाद आणि संवाद. तसंच कोणता शोध, कोणता विचार हा अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी या 3 टप्प्यातून त्याला जावंच लागतं. असा महत्त्वपूर्ण शोध, महत्त्वपूर्ण तत्वज्ञान हेगेल ह्या शास्त्रज्ञांनी मांडलं. त्यालाच द्वंद्ववाद म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला डायलेक्ट्स म्हणतात. थँक्यू सो मच.